लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता जानेवारीचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे। ज्यांचा डिसेंबरचा हप्ता थकीत आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले। यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की तांत्रिक कारणामुळे महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्रित म्हणजेच 3000 रुपये 26 जानेवारीला महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन GR-वरती स्वाक्षरी केली असून निधी वितरणाचे आदेश देण्यात आले। यावेळी सरकारने थेट हस्तांतरण प्रक्रिया अधिक वेगवान केली असल्यामुळेच महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी जमा होत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांची पात्रता बदलली असून फक्त 3 अटीमध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित सोडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व रहिवासी असणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे, तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचसे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील, पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार। जर तुमचं वय 21 ते 65 या वयोगटामधील असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतला, परंतु 3 निकष देखील लावण्यात आले। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा योजनेच्या नवीन GR-वरती स्वाक्षरी केली तेव्हाच 3 महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या। ज्या महिला पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित झाला आहे। 1500 + 1500 म्हणजे 3000 रुपये खात्यामध्ये वितरित होत आहेत। परंतु महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भामध्ये जे परिपत्रक जाहीर केले ते लक्षपूर्वक पहा, कारण कोणत्या 3 अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने जो मोठा निर्णय घेतलाय तो महाराष्ट्रातील अनेक बहिणींसाठी आनंदाचा ठरणार आहे। महाराष्ट्रातील काही बहिणींसाठी आनंदाचा असेल तर काही बहिणींसाठी धक्कादायक देखील ठरू शकतो। त्यामुळे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण योजनेच्या नियमांमध्ये झालेले अनेक बदल महिलांसाठी ऐतिहासिक ठरतील। सरकारने निधी वितरणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय। 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर ही रक्कम टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आपण जाणून घेणार आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। 3000 रुपये मिळवण्यासाठी सरकार कोणत्या अटी लावणार आहे हे देखील पाहूयात। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटप प्रक्रियेला आता वेग दिलाय। महिलांच्या खात्यामध्ये हप्ते वितरित होणार आहेत। लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये 31 डिसेंबर दिवशी जमा झाले होते, परंतु त्यानंतर लाडक्या बहिणीला प्रतीक्षा होती की म्हणजे डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल। परंतु डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे हे तांत्रिक कारणामुळे रखडले गेले। परंतु त्याच वेळी महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित सोडण्याचा निर्णय झाला। पण हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना 3 नवीन अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत। सर्वात पहिली जी अट आहे ती सरसकट सर्व महाराष्ट्रातील बहिणींसाठी सारखीच आहे। मग तुम्ही 21 ते 65 या वयोगटातील महिला असाल तर तुमच्या सर्वांसाठी ही अट महत्त्वाची आहे। जी दुसरी अट आहे ती फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी लावण्यात आली आहे। राज्य सरकारकडून जो निर्णय घेण्यात आला आहे की दोन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात यावे, त्याचवेळी सरकारने बँकांचे नियम देखील बदलले। त्यामुळे जो तिसरा निर्णय घेण्यात आला आहे तो बँकांच्या संबंधित आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुमच्या बँकेवरती तुमच्या बँकेचा IFSC कोड असेल तर लक्षपूर्वक ऐका की जो तिसरा निर्णय आहे त्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पहिल्या 2 अटींमध्ये तर बऱ्याच बहिणी पात्र ठरतील, पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित मिळवता येणार आहे तो तिसऱ्या अटीमुळे, कारण तिसऱ्या अटीमध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरणार आहेत।
महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्या तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळेच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिलांशी संवाद साधत असता अनेक लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की जर तुम्ही ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तरी देखील तुम्हाला लक्षपूर्वक ही बातमी पाहावी लागेल. आणि जर तुम्ही ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली नसेल तरी देखील अत्यंत महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आली आहे. कारण आता ई-KYC प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुदतवाढ देखील मिळाली आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी लक्षपूर्वक ऐका की कोणत्या 3 अटी सरकारने लावल्या आहेत. या निकषांमध्ये तुम्ही बसताय का हे पहा, कारण दोन्ही हप्ते एकत्रित मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही तिसऱ्या अटीमध्ये बसला नाही तर तुमच्या खात्यामध्ये फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय, परंतु हा निर्णय घेत असताना निकष लावलेले आहेत. जर तुम्हाला नवीन वर्षाचा हप्ता मिळवायचा असेल तर सरकारने त्या लावलेल्या 3ही अटीमध्ये तुम्ही पात्र ठरणं महत्त्वाचं आहे. जी तिसरी अट आहे ती बँकेशी रिलेटेड आहे. त्यामुळे त्या अटीमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना पुढचा हप्ता मिळेल. सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता वाढ देखील करणार असल्याचं सांगितलंय. हप्ता वाढवून 2100 रुपयाचा देखील होऊ शकतो. लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये हप्ते व्यवस्थित जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी 3 अटी आणि 3 निकष लावले. कारण जेव्हा 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा कोणत्याही ग्रामीण भागातील महिला हप्त्यापासून वंचित राहू नये, हप्ता मध्येच अडकून राहू नये यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. 26 जानेवारीचं औचित्य साधून एकनाथ शिंदे साहेबांनी हप्ता वाटपासाठी मुहूर्त ठरवला. मुहूर्ताच्या वेळी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये 26 जानेवारीच्या दिवशी डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये असणाऱ्या अनेक महिलांची नावं ही पात्र महिलांच्या यादीमध्ये आली आहेत. तांत्रिक कामाला देखील आता सरकारने वेग दिलाय. त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. 26 जानेवारीचं औचित्य साधून उत्तर महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, सरकारने फक्त 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 26 जानेवारी या दिवशी 3000 रुपयाचा हप्ता जमा होण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. जर तुमचं वय 21 ते 65 वयोगटातील असेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित सोडणार असल्याचा निर्णय घेतला असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. त्यामुळे सर्वात आधी जाणून घेणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या दिवशी वितरित केला जाणार आहे. पुणे विभागातील अनेक ग्रामीण भागामध्ये निधी वितरणाचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. 26 जानेवारीचा औचित्य साधून पुणे शहरामध्ये हप्ता वाटप पार पडेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. 26 जानेवारी दिवशी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडणार असून 3 अटीमध्ये पात्र ठरलेल्याच महिलांना पैशाचा लाभ मिळेल. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील 3000 रुपयांची रक्कमही जमा केली जाणार आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असाल तर 3 अटींमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे.